ग्रामस्थ लोक सामोरे येत, ताशे वाजंत्री सवे घेत, बाबांस गावाचे वेशीवर भेटत, लोटांगणी येत प्रेमाने. मग तेथून गावा आत बाबांस समारंभे नेत, अतिप्रेमे वाजत गाजत आनंद भरित मानसे. खुशाल चंद आपले सदनी बाबांस मग जात घेऊनी, तेथे अल्पाहार करवुनी सुखासनी बैसवीत. मग त्या जुन्या पुराण्या वार्ता आठवून कथिती उभयता, परस्परांच्या आनंद चित्ता कोणास वर्णिता येईल तो. येणेप्रमाणे आनंद विहार पूर्ण होता फळाहार, बाबा मग स्वानंद निर्भर सहपरिवार परतती. एकीकडे हे रहाते गाव, दुसरीकडे ते निमगाव, या दोहोंच्या मध्ये ठाव शिर्डी गाव वस्तीचा. जरी या मध्यबिंदू पासून या दोन गावाबाहेर प्रयाण, स्थूळ देहे केलेन अनिर्वाण, तरी तया जाण सर्वत्र. नाही इतर कोठे प्रयाण, नाही अग्निरथाचे दर्शन, तरी त्या रथाचे गमनागमन वेळ प्रमाण त्या ठावे. साधावया गाडीची वेळ, भक्तांनी करावी तयारी प्रबळ, आज्ञा मागू जाता जवळ, म्हणावे उतावेळ का झाला. बाबान करिता आता तातडी, चुकेल माझी मुंबईची गाडी, नोकरीवरी येईल धाडी, साहेब काढील मजला की. साहेब येथे नाही दुसरा, कशास भावी इतुकी त्वरा, जा खा भाकर तुकडा जरा, जाई दुपारा जेवुनी. ऐशी कोणाची आहे प्राज्ञा, की त्या वाणीची करील अवज्ञा, लहाना थोरा शहाण्या सुज्ञा, अनुभव विज्ञान सकळ आहे. ज्याने ज्याने आज्ञा मानिली, गाडी तयाची कधी न चुकली, परिजयाने ती अवमानिली, प्रचिती घेतली रोकडी.